सारामृत अध्याय 18 स्वामीसूत। एके दिवशी सेवेकऱ्यांनी स्वामीसूताच्या गादीवर कोणास बसवायचे असा प्रश्न करताच आम्ही मोरपाखरास अधिकारी म्हणून नेमू असे श्री म्हणाले, पण कोणासही बोध झाला नाही। मात्र काकूबाई दिसताच मोरपाखरा मोरपाखरा पाऱ्याची वीट आम्हास दे असे स्वामी म्हणू लागले। एके दिवशी काकूबाईंनी त्यांचा लहान मुलगा दादाबुवा यास आजारपणामुळे श्रींसमोर आणले असता बाळास आरोग्य प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला। मुंबईच्या मठाची व्यवस्था दादाबुवांकडे द्यावी म्हणून श्रींनी ब्रह्मचारी बुवांबरोबर दादास पाठविले, पण उपयोग झाला नाही व त्यास अक्कलकोटी श्रींजवळ आणताच श्रींनी भुजंगास पादुका दादाबुवांच्या मस्तकावर ठेवण्यास सांगितले। तसे करताच दादाबुवांचे देहबान हरपून हृदय परिवर्तन झाले। श्रींनी त्यास कपनी जोळी निशाण देऊन मुंबईची गादी चालवण्याची आज्ञा केली। गोसावी बनलेल्या दादाबुवास भिक्षांना सोडून संसारात परतण्यासाठी काकूबाईंनी आग्रह धरला, पण दादाबुवांचे मत परिवर्तन झाले नाही व त्यांनी स्वामीसूतांची गादी समर्थपणे सांभाळली। ज्यांच्या नामाने त्रैलोक्यातील कोटी जीव उद्धरले त्या श्री स्वामी समर्थ नामाचा व त्यांच्या अद्भुत लीलांच्या प्रचार प्रसारासाठी दादाबुवांनी अविश्रांत परिश्रम घेतले।